नमस्कार, मी पायल राऊत. कोकण नावच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. सावंतवाडी आमसभा पालकमंत्र्यांमुळे रखडली. पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत यांचे विधान. युवा नेते आमदार नितेश राणे यांचा 34वा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा. जिल्ह्याच्या दक्षिण भागात हाहाकार माजवणाऱ्या माकड तापानंतर आता डेंग्यू पसरतोय हातपाय. 2 जणांना झाली लागण. गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट. 17,699 मेट्रिक टन उत्पादन कमी झाल्याचा अंदाज. प्रसिद्ध मराठी चित्रपट सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरूने गाठली आपली शाळा. यावर्षी करणार 10वी पूर्ण. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सावंतवाडी तालुक्यात माकड तापापाठोपाठच आता डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच वाढणाऱ्या या रोगांचा प्रकोप टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील 2 महिलांना डेंग्यूची लागण झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. यापूर्वी तालुक्यात माकडतापाने 3 बळी घेतले असतानाच आता डेंग्यूचेही रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही महिलांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून औषधोपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कॉटेजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान डेंग्यूचे रुग्ण सापडल्यावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असनियत स्वच्छता मोहीमही हाती घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सावंतवाडी. सावंतवाडीची आमसभा पंचायत समितीतर्फे कधीही लावायला आम्ही तयार आहोत. मात्र पालकमंत्री दीपक केसरकरच वेळ देत नाहीत. तसेच वेर्ले घोटाळ्याची चौकशी पालकमंत्र्यांच्या हातात असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे घणाघाती आरोप पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत यांनी सावंतवाडी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहेत. जो वेर्ला घोटाळ्याचा विषय आज गाजत आहे, या वेर्ला घोटाळ्याची पूर्णपणे अहवाल पाठवला पाहिजे. त्या अधिकार पूर्णपणे सीओना पंचायत समिती लेवलवरनं पाठवलेला आहे. हे जे स्टेटमेंट करतायत, ह्या लोकांना पहिल्यांदा आधी कोणाचे अधिकार किती आहेत, कोण किती कोणावर कारवाई करू शकतो, ह्याचा आधी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि पत्रकार मित्रांच्या लक्षात आणून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की एका ग्रामपंचायत भ्रष्टाचार जर झाला असेल तर भ्रष्टाचारावर कारवाई करायचा जो अधिकार आहे तो बीडीओना किती आहे किंवा सभापतींना किती आहे, तर तो फक्त सौम्य किंवा एखादा इन्क्रिमेंट स्टॉप करण्यापुरता विषय आहे. त्यामुळे जी काही ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामपंचायत असेल किंवा सचिव आपले ते ग्रामसेवक असेल, याच्यावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार हा शिवोंचा आहे. परंतु आपले समक्ष मागच्या महिन्यात सांगितलं होतं की आम्ही दिनांक तुम्हाला तारीख सुद्धा म्हणतो पाहिजे तर केव्हा ती 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये असा ठराव घेतलेला होता की आपल्या पालकमंत्र्यांकडे ग्रामविकास खातं आहे आणि पालकमंत्र्यांनी याच्यावर पूर्णपणे आपल्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करावी. जर ह्या लोकांचं म्हणणं असं असेल की पंचायत समिती सभापतीने चुकीची माहिती दिली असेल तर मग ह्यांच्या पालकमंत्र्यांनी का चौकशी केली नाही? मग ह्यांचेच पालकमंत्री भ्रष्टाचाराला साथ देत आहेत असं आम्हाला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, जर पालकमंत्री शासन यांचं आहे, पालकमंत्री आहे, ग्रामविकास खातं आहे, मग खातं असताना ह्या पंचायत सदस्यांची एवढी तक्रार करून सुद्धा कारवाई का होत नाही, हा प्रश्न त्यांनी पालकमंत्र्यांना विचारावा. युती सरकारच्या नेत्यांवर दिवसेंदिवस घोटाळ्यांचे आरोप होत असतानाच आता महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावरही मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केलाय. या सर्व आरोपांचे वायकर यांनी मात्र खंडन केले आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेता आणि महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर मुंबईतील ग्रीन झोनमधील आरे कॉलनीमध्ये अवैधरित्या जमीन हडपण्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी केला होता. शिवसेना एक तरफ मेट्रो के कारशेड का विरोध करती है, उसी शिवसेना के एक मंत्री आरे में अनधिकृत तौर पर निर्माण कार्य कर रहे हैं
और व्यायामशाला के नाम पे लगभग 20 एकड़ जमीन पर कब्जा करके बैठे हैं। और ऐसे में शिवसेना का दोगलापन जाहिर होता है, डबल स्पीक निकल के आता है। तीसरी महत्वपूर्ण बात यह है कि पिछले 1 साल से डिमोलिशन का ऑर्डर आने के बाद भी सरकार उसको डिमोलिश नहीं कर रही है। मतलब मंत्री महोदय अपने पद का दुरुपयोग करके अपने कारनामे को छिपा रहे हैं। मात्र राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी कोकण नावशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलताना सांगितले, संजय निरुपम हे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असून या सर्व आरोपांचं मी खंडन करतो। तसेच माझ्या मालकीची जमीन आरे कॉलनीत असल्याचे त्यांनी सर्व मीडियाला एकत्र करून निदर्शनास आणावी। आरे कॉलनीत बांधलेली व्यायामशाळा ही जनतेच्या मागणीनुसार बांधली गेली आहे, त्यामुळे माझ्यावर झालेल्या या सर्व आरोपांचे मी खंडन करतो। संजय निरुपम यांनी याच्या अगोदर देखील अशाच पद्धतीने बिनबुडाचे आरोप केलेले आहेत। बाटगा जो असतो त्याला आवाज जास्त असतो आणि म्हणूनच तो असे बिनबुडाचे आरोप करतो। कोणी व्यक्ती काम करत असेल तर त्याला काम करून न देणं हे संजय निरुपमच्या याच्यामध्ये दिसून येतं। प्रामुख्याने त्याने आरोप केले की 20 एकरची जागा जी रवींद्र वायकर यांनी हडपलेली आहे ती कुठे जागा 20 एकरची आहे ती त्यांनी सर्व मीडियाला दाखवून द्यावी, सर्व मीडियाला तिथे घेऊन जाण्यात यावं। त्यानंतर त्यांनी सांगितलं की 40 रूम तिथे वगैरे बांधलेले आहेत, तर 40 रूम कुठे बांधलेले आहेत त्या देखील त्यांनी दाखवून द्याव्या मीडियाला, म्हणजे त्याची प्रत्यक्षिक लोकांना ती कळेल की हे 40 रूम बांधलेले आहेत। त्या ठिकाणी आरे कॉलनीमध्ये 3162 एकर जागेमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येतात, इव्हिनिंग वॉकला येतात, तिथे मुलं खेळायला येतात आणि त्यांच्यासाठी जर मी व्यायामशाळा बांधली असेल त्यांच्या विनंतीवरनं, आणि ही व्यायामशाळा सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांसाठी आहे, फक्त आदिवासीच नाही तर सर्व तिथे यावे, त्यांनी व्यायाम करावा, चांगल्या गोष्टी व्हाव्या, जसे मी गार्डन्स बांधले त्या पद्धतीने ती व्यायामशाळा बांधली। ही व्यायामशाळा बांधताना ही शासनाची परवानगी घेऊन, कलेक्टरच्या माध्यमातून परवानगी घेऊन, म्हाडाच्या माध्यमातून आमदार निधीतून बांधलेली आहे। त्यामुळे कुठलंही गैरकानूनी काम केले असं नाही। आणि यासाठी एनओसी देखील, आरेची जी एनओसी लागते ती आरेची एनओसी देखील घेतलेली आहे। त्यामुळे गैरकारभार केला किंवा मी वैयक्तिक बांधलेली आहे की माझी प्रॉपर्टी झालेली असं कुठलीच गोष्ट दिसून येत नाही। जर माझी प्रॉपर्टीच नाही, माझ्या नावावरती नाही, कशावरती नाही आणि सार्वजनिक हितासाठी आमदार निधी असतं तर तो आमदार निधी वापरून लोकांसाठी कामं करायचे असतात आणि मी कामं करणार, याच्या पुढे देखील करणार मी कामं। त्याच पद्धतीने त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत, याचं मी खंडन करतो। कुठलंही अनधिकृतपणे बांधकाम झालेलं नाहीये। त्याच पद्धतीने त्यांनी दुसरे एक आणखी सांगितलंय की ट्रस्टच्या माध्यमातून मी जोगेश्वरी एरियामध्ये अशा पद्धतीने अनेक व्यायामशाळा, बालवाड्या, जे काय सामान्य लोकांना पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केलाय। याच पद्धतीने गोरेगावमध्ये देखील तशाच गोष्टी व्हाव्या या दृष्टीने ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही चालवतोय, ती रन करतोय। ह्या प्रॉपर्टीवरती किंवा त्या व्यायामशाळेवरती रवींद्र वायकर किंवा त्यांच्या कुटुंबाची किंवा पार्टीची कुठलीही मालकी नाही, ही शासनाचीच प्रॉपर्टी आहे। त्यामुळे याच्या बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नाही। काँग्रेसचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या 34व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वृक्षारोपण, वह्यांचे वाटप तसेच रुग्णालयांमध्ये फळ वाटप असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते। स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे युवा नेते आमदार नितेश राणे यांचा 34वा वाढदिवस संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये कणकवली तालुक्यातील हळवल प्राथमिक शाळा नंबर 1 मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच कणकवली पंचायत समिती सभापती आस्था सरपे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। आज आमचे युवा नेतृत्व माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हळवल गावामध्ये केंद्र शाळा प्राथमिक 1 नंबर यामध्ये आम्ही वाढदिवसानिमित्त वह्या वाटप तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला होता। या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आमदार महोदयांना मनापासून शुभेच्छा देते। या ग्रामस्थांच्या वतीने, या शाळेच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देते। यावेळी मुख्याध्यापिका श्वेता मिस्त्री, शशिकांत राणे, संतोष गुरव, लक्ष्मण राणे, रवींद्र परब, प्रभाकर चव्हाण, नारायण सावंत यांच्या समवेत स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। झाडांमुळे आपली शोभा वाढते। झाडे लावली तर आपल्याला ऑक्सिजन हा वायू मिळेल, जर झाडे तोडली तर कार्बन डायऑक्साईड वाढेल, त्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळणार नाही। तसे जर आपण झाडे लावली तर मानवी जीवनाला खूप फायदा होईल, म्हणून आम्ही आज झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत आहोत व आमदार नितेश राणे यांना आमच्या शाळेच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे।
त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरातही वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पार पडत असताना येथील रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर, तालुकाध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष सुधीर कारिवडेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, शिक्षण सभापती पालियेकर, तालुका युवक अध्यक्ष विक्रांत आजगावकर, सत्यवान बांदेकर, प्रमोद गावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल रेवडेकर सह राजेश नाईक, ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग। कोकण नावच्या सगळ्या बातम्या आता तुम्ही पाहू शकता www.kokannav.com या वेबसाईटवर। अजूनही काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक। MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड अमेरिकन कंपनीचे अत्याधुनिक शेतीची अवजारे आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध। आमच्याकडे फळझाडांना रिंग करण्यासाठी आणि भात शेतीची चिखलणी करण्याची विशेष अवजारे उपलब्ध। संपर्क विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। दूरध्वनी क्रमांक 0231 264041 अथवा 26418777 अथवा मोबाईल क्रमांक 9923 201388 अथवा 9923 207588। MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड, विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार। बेलवलकर ज्वेलर्स, नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात। 916 होलमार्क दागिन्यांचे शोरूम, 30 वर्षांची परंपरा, शुद्ध सोने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर। पत्ता कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली। फोन नंबर 023 67 232 892। तुची घडविसी विश्वकर्मा, तुची घडविसी अन्नपूर्णा। माता वैष्णवदेवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, MVD नॉलेज हब। मुंबई पुणे नंतर आता सिंधुदुर्गात MVD कॉलेज, मुंबई गोवा हायवे, ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। बी आर्किटेक्चर, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट डिग्री आणि डिप्लोमा, BCom बँकिंग आणि इन्शुरन्स, BCom फायनान्स मार्केट आणि CBSE इंटरनॅशनल स्कूल। संपर्क करा 023 67 25 11 11 25 11 22 किंवा मोबाईल नंबर 9423 57 55 47। MVD कॉलेज, ओसरगाव। वाढदिवस छकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा, वाढदिवस लग्नाचा। साजरा करा कोकण नाऊ सोबत। तुमचा फोटो आणि शुभेच्छुक कळवा। आम्ही दाखवू कोकण नाववर दिवसभरात 15 वेळा। संपर्क 023 67 231 400 अथवा 9404 39 52 90। ईमेल ID kokan.now@gmail.com। कालमर्यादा 20 सेकंद। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी आहे कृषी विकास योजनेसंदर्भातील। सन 2016 ते 2017 या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना 9 कोटींचा निधी मंजूर झालाय। बियाणे, पीक, प्रात्यक्षिके आणि यांत्रिकीकरणासाठी प्रामुख्याने हा निधी वापरला जाणार आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत खरीप हंगामात भात, तूर व वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत 9 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने एकूण 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे। यात बियाणे, पीक प्रात्यक्षिक व यांत्रिकीकरणासाठीच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी हा निधी उपलब्ध होणार आहे। या निधीपैकी बियाण्यांसाठी 1 कोटी रुपये, पीक प्रात्यक्षिकांसाठी 3 कोटी रुपये, यांत्रिकीकरणासाठी 5 कोटी एवढ्या निधीचा समावेश करण्यात आला आहे।
यात पॉवर ट्रिलर, ट्रान्सप्लांटर, रिपर थ्रेशर, ड्रम सीडर, मिनी राईस मिल, सीड ड्रेसिंग ड्रम आदी यांत्रिक बाबींचा समावेश आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी हा निधी उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. गेल्या कित्येक वर्षाच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात घट झाल्याचे चित्र पुढे आले आहे. 2015 ते 2016 या मत्स्य हंगामात 17,699 मेट्रिक टन एवढी घट झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात सुमारे 30,000 मेट्रिक टन तर जिल्ह्याच्या सागरी उत्पादनात 4,000 मेट्रिक टन इतकी घट झाली आहे. परराज्यातील ट्रॉलर्सचे अतिक्रमण व वाढते यांत्रिकीकरण या कारणांमुळे मत्स्य उत्पादनात घट झाल्याचे मच्छीमारांतर्फे सांगण्यात येते. गत वर्षी सन 2014 ते 2015च्या मत्स्य हंगामात महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन 4,63,583 मेट्रिक टन होते. यावर्षी 2015 ते 2016च्या मत्स्य हंगामात 4,34,115 मेट्रिक टन इतके मत्स्य उत्पादन झाले. गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्राच्या सागरी मत्स्य उत्पादनाची आकडेवारी अशी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गत वर्षी 2014 ते 2015 या हंगामात 21,560 मेट्रिक टन एवढे सागरी मत्स्य उत्पादन झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यावर्षी सन 2015 ते 2016 या मत्स्य हंगामात हा आकडा 17,699 मेट्रिक टनच्या घरात घटला आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. एसटी महामंडळाला होत असलेला तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या सवलतींच्या योजनांमध्ये बदल होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती येत्या 3 महिन्यात अहवाल सादर करणार आहे. एसटी महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. महामंडळ तोट्यात जाण्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यातील एक म्हणजे शासनाकडून एसटीच्या प्रवासी भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलती. आज महामंडळाकडून 24 प्रकारच्या सवलती देण्यात येतात. या सवलतींपोटी प्रतिपूर्वीची रक्कम शासनाकडून योग्य वेळेत महामंडळाला मिळण्याची गरज असते. मात्र दुर्दैवाने तसे होत नसल्याने महामंडळाच्या संचित तोट्यात वाढ होते. या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. योजनांमध्ये बदल करणे, सवलती बंद करणे, फेरफार करणे अथवा नवीन सवलतींच्या योजना जाहीर करण्याच्या अनुषंगाने परिवहन मंडळाने हे पाऊल उचलले आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कणकवलीद्वारे गोपूर ते ओसरगाव दरम्यान विविध कामे करण्यात आली. मात्र केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कणकवलीतील गोपुरी ते ओसरगाव पट्ट्यात MSEBद्वारे करण्यात आलेल्या कामाचा अनागोंदी कारभार आता समोर आला आहे. गोपुरी आश्रमानजीकच्या विद्युत तारेच्या खड्ड्यांमध्ये विजेचा धक्का रोखण्यासाठी आवश्यक असलेली अर्थिंग पावडर, कोळसा व मीठ घातले गेलेले नाही. तसेच गॅल्वनाइज पाईपऐवजी पत्र्याचे पाईप वापरले असल्याचेही मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर यांना आढळून आले आहे. कणकवली येथे अर्थिंग घोटाळा त्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी आम्ही SC साहेबांना भेटलो असता त्यांनी ताबडतोब आदेश दिले की कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाका म्हणून. त्याच्यानंतर तिथे जागेवर येऊन तिथे पाहणी केली आणि तिथे पंचनामा केला. दरम्यान या प्रकारानंतर हे काम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचा पगार न देण्याचे व त्याच्या वैयक्तिक खर्चातून हे काम पूर्ण करण्याचे ठोस पाऊल MSEB कडून उचलण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळी यांनी सांगितले आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष समीर आचरेकर, शैलेश नेरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली. संपूर्ण जगभरात गाजत असलेल्या मराठी चित्रपट सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरू आता आपल्या 10वीच्या शिक्षणासाठी सोलापूर येथे अकलूजमधील जिजामाता विद्यालयात दाखल झाली आहे. आर्ची नावाने गाजलेली ही अभिनेत्री आता शिक्षणाचे धडे गिरवणार आहे. सैराट या सध्या गाजणाऱ्या मराठी चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही यंदाच्या शैक्षणिक वर्षात 10वीच्या वर्गात गेली खरी, परंतु शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी ती शाळेत गेली नव्हती.
त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने तिला नोटीस बजावल्याचे बोलले जात असतानाच अखेर मंगळवारी आरची ही अकलूजमध्ये आपल्या शाळेत हजर झाली. रिंकू राजगुरू ही सैराट चित्रपटात भूमिका वठवण्यापूर्वी, विशेषतः हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अकलूजमध्ये इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखीच एक विद्यार्थिनी होती. परंतु सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळे तिची दिनचर्या पार बदलून गेली आहे. गेल्या 12 जून रोजी रिंकू राजगुरू ही आपल्या स्वतःच्या अकलूजमध्ये सन्मान स्वीकारण्यासाठी आली. त्यावेळी अवघ्या अकलूजकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिला मोटारीतून उतरणे देखील मुश्किलीचे झाले होते. दरम्यान रिंकू राजगुरू ही अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जिजामाता विद्यालयात शिक्षण घेते. ती गेल्या वर्षी 9वी उत्तीर्ण झाली आणि यंदा 10वीच्या वर्गात गेली असतानाच रिंकू ही आरची होऊन वलयांकित झाली. त्यातच तिला देशभरात ठिकठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे तिला अकलूजमध्ये शाळेत उपस्थित राहता आले नाही. दरम्यान आठवडा उलटला तरी शाळेत हजर न राहिल्यामुळे विद्यार्थी पटावरून तिचे नाव कमी करण्याची नोटीस शाळा व्यवस्थापनाने बजावल्याची चर्चा होती. मात्र अशी नोटीस प्राप्त झाली नाही असा निर्वाळा तिचे वडील देतात. दरम्यान मंगळवारी अखेर उशिरा का होईना आरची अर्थात रिंकू राजगुरू ही गणवेशासह शाळेत हजर झाली. तेव्हा शाळेत वेगळाच माहोल तयार झाला. तिला भेटण्यासाठी तिच्या वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांनीही गर्दी केली होती. पहिल्या दिवशी संपूर्ण शाळेत तिचेच आकर्षण राहिले. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. याबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त कोकण नाऊ. कोकण नाऊच्या सगळ्या बातम्या आता तुम्ही पाहू शकता www.kokannav.com या वेबसाईटवर सुद्धा. मात्र एक नजर हेडलाईन्सवर. नमस्कार. सावंतवाडी आमसभा पालकमंत्र्यांमुळे रखडली. पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत यांचे विधान. युवा नेते आमदार नितेश राणे यांचा 34वा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा. जिल्ह्याच्या दक्षिण भागात हाहाकार माजवणाऱ्या माकड तापानंतर आता डेंग्यू पसरतोय हातपाय. 2 जणांना झाली लागण. गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट. 17,699 मेट्रिक टन उत्पादन कमी झाल्याचा अंदाज. प्रसिद्ध मराठी चित्रपट सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरूने गाठली आपली शाळा. यावर्षी करणार 10वी पूर्ण.